सोलापूर महावितरण कार्यालय जुनी मिल कंपाऊंड येथे 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला। यावेळी कार्यकारी अभियंता प्रशासन साई प्रकाश आरळी, मुंबई मुख्य कार्यालयाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, नाशिक प्रशिक्षण केंद्राचे कार्यकारी अभियंता आरसी पाटील यांच्यासह सोलापूर महावितरण विभागातील सर्व अभियंते, अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक उपस्थित होते। उपस्थित आमचे खास मित्र आदरणीय सांगळे साहेब, आरसी पाटील साहेब, आरळी साहेब, उपस्थित सर्व तुम्हा सर्वांना 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या, गणतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपल्या भारत देशामध्ये सगळे जातीचे, सगळे धर्माचे, सगळ्या पंथाचे लोक इथं आनंदानं वास्तव्य करत आहेत, राहत आहेत। प्रत्येकाचा धर्मानुसार प्रत्येकाला सुट्टी पण मिळत असते। त्याच पद्धतीनं भारत देशाचे सुद्धा 3 सण आहेत। त्यातला पहिला आहे 15 ऑगस्ट, दुसरा 26 जानेवारी, तिसरा कुठला आहे माहिती आहे आपल्याला? कुणी सांगू शकते तिसरा सण कुठला आहे? हां, 1 मे नाही, करेक्ट, 26 नोव्हेंबर 1949 जे आता आपण उद्देशिका वाचली, त्यावेळेस भारताचं संविधान तयार झालं मित्रांनो। मग भारताचं संविधान 1949 रोजी 26 नोव्हेंबर रोजी तयार झालं आणि ते इम्प्लिमेंटेशन मात्र 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आलं। हा फरक कशासाठी? का नाही त्याच वेळेस संविधान चालू केलं? ह्या गोष्टी थोडंसं पाल्य आहेत म्हणून मी थोडंसं उलगडा करतो। 1929 रोजी काँग्रेसची एक सभा लाहोर येथे झाली, पार पडली आणि त्या सभेमध्ये असं डिक्लेअर करण्यात आलं की आम्ही भारताचे सर्व लोक 26 जानेवारीपासून, म्हणजे 31 डिसेंबरला ही सभा पडली लाहोरमध्ये 1929 रोजी, तर 26 जानेवारीपासून आम्ही डिक्लेअर करतोय की भारताचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे। 26 जानेवारीपर्यंत आम्ही कसल्याही परिस्थितीत हे स्वातंत्र्य घेणार म्हणजे घेणार, असे त्यावेळचे तत्कालीन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या सभेमध्ये अध्यक्ष होते त्यांनी सभेमध्ये डिक्लेअर करून टाकले। आणि तेव्हापासून ते 1930 पासून ते 1947 पर्यंत 26 जानेवारी ह्या दिवसाला महत्त्व देत होते। 26 जानेवारी म्हणजेच एक स्वातंत्र्य दिन म्हणून ते साजरा करत होते। आणि आता स्वातंत्र्य तर आपल्याला 15 ऑगस्ट रोजी मिळाले 1947 रोजी, आणि संविधान पण तयार झालेलं आहे। तर त्या 26 जानेवारी या तारखेला काहीतरी महत्त्व मिळावं, ती तारीख कुठेही विसरून जाऊ नये ह्यासाठी मग थोडंसं डिले करण्यात आला आणि संविधानाचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आलं। आणि म्हणून तेव्हापासून आपण गणतंत्र दिन, प्रजासत्ताक दिन म्हणून 26 जानेवारीपासून साजरा करतो मित्रांनो। आता तुम्हा सगळ्यांना माहिती आहे तेव्हापासून प्रजेचं राज्य आहे। आधी राजाचं राज्य होतं, राजा म्हणजे राजा जो सांगेल ते करायला लागायचं, पण आता प्रजा तुमच्या हातात हे राज्य आहे। स्वातंत्र्य तुम्हाला आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, राहण्याचं स्वातंत्र्य आहे, धर्माप्रमाणे आचरण करण्याचं स्वातंत्र्य आहे, पैसे कमवण्याचं स्वातंत्र्य आहे। हे सगळं स्वातंत्र्य तुम्हाला मिळालं मित्रांनो। आणि हे प्रजासत्ताक, गणतंत्र किंवा संविधान ज्यापासून इम्प्लिमेंटेशन झालं तेव्हापासून, त्यामुळे फार महत्त्वाचा दिवस आहे आज आणि हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे, म्हणून उद्देशिकाचं आज वाचन करण्यात आलं। आपल्या प्रत्येकाच्या हातून देशसेवा घडलीच पाहिजे मित्रांनो, आणि त्यासाठी काही सीमेवरती जाऊन हातात बंदुका घेऊन लढणं म्हणजे देशसेवा नाही। आपण इथल्या इथं आपण देशसेवा करू शकतो। आपल्या प्रत्येक कृतीतनं देशसेवा घडते मित्रांनो, आपल्या प्रत्येक कृतीतनं।
जे आपल्याला नियम बांधून दिलेले आहेत, रूल्स बांधून दिले आहेत, त्या रूल्समध्ये राहणं म्हणजेच एक देशसेवा आहे. जे काम आपल्याला दिलेलं आहे ते काम प्रामाणिक करणं म्हणजेच एक देशसेवा आहे. दुसऱ्याला इजा न पोचवणं म्हणजेच एक देशसेवा आहे. ट्रॅफिकमध्ये जात असताना सिग्नल लागला तरी थांबणं म्हणजेच एक देशसेवा आहे मित्रांनो. तर ही देशसेवा आपल्या सगळ्याच्या हातून घडो अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो.